जय महाराष्ट्र मित्रांनो, मी ऋषिकेश माने स्वागत करतो तुमच्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, सध्या मी आहे ठाण्यामध्ये आणि माझ्यासोबत आहे शुभम आणि श्री. तर मित्रांनो, आम्ही अष्टविनायक गणपतीपैकी तिसऱ्या आणि चौथ्या गणपतीला जाणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला पण ते गणपती बघायचे असतील कोणते आणि कसे आहेत, तर चला मित्रांनो, असाच माझा ब्लॉग बघत राहा. आणि सकाळी उठून आम्ही आमचा प्रवास चालू केला. आमच्या गाड्या काढल्या आणि निघालो गणपती बाप्पांकडे. आतुरता होती गणपती बाप्पांना बघायची. आणि जाताना सूर्याची कोवळी किरणे अंगावरती पडायला लागली. त्याच्यांना बघताच असं वाटलं की ती आम्हाला जर्नीसाठी शुभेच्छा देत आहेत. पुढे आलो आणि आपले शूटर भेटले आणि त्यांना पण ॲड करून आम्ही आता पुढच्या प्रवासाकडे निघालो. तर जाताना शूटरने आमच्या 100चा स्पीड पकडला. थांबायचं काय नाव घेत नव्हता, पण चांगलंच आहे, कारण प्रवास करताना अशी अनोखी लोक तुमच्यासोबत पाहिजेतच. आणि जाता जाता एक गोष्ट बघायला भेटली की सूर्य सकाळचा तुम्हाला कधीच सोडत नाही, जसं की तुमचे आई वडीलच समजतात. आणि ह्या रस्त्याने जाताना एकदम असं वातावरण झालं की बघून मन भावुक होत होतं. आणि असं वाटत होतं की आपलं फिरणं वर्थित आहे, कारण अशा वातावरण फिरायला भेटणं म्हणजेच एक नशीबच असतं. कारण शहर ठिकाणी असं वातावरण कधी पाहायला मिळत नाही. पण आज हे पाहून मन भावुक झालं आणि म्हणालं की तू ज्याच्यासाठी निघाला आहे ते तुला वाटेवरतीच भेटलं. आणि काय नाही, आपण आपल्या बाप्पाकडे जाऊयात. जाताना एका ठिकाणी थांबलो नाश्ता करायला. नाश्ता केला आणि पुढे निघायचा प्रयत्न केला आणि पुढे निघालो. जाताना यांनी मला प्लॅन केला आणि दुसऱ्या गाडीवर बसवायचा प्रयत्न केला. आणि मी त्या गाडीवर बसताच आमचा शूटर कशी पण वाकडे तिकडे गाडी चालू लागला. आणि जाताना काय बघताय तर तो हळू स्पीड घ्यायला तयारच नाही. मागे माझा थरकाप झाला. पण काय विषय नाही, असे पण आयुष्यात अनुभव यायला पाहिजेत तुम्हाला. आणि असे अनुभव मला आले आणि आम्ही असंच प्रवास करत राहिलो. मी त्याला पाठीमागून ओढत होतो, सांगत होतो गाडी हलवूनच आलो, पण तो काय ऐकायला तयार नव्हता. तर बोलत चला आता आपण आता वेगळ्या पद्धतीने ह्याचा पण आनंद घेऊ. आणि पुढे आलो आणि रॅडिसन हॉटेल दिसलं. तर मित्राला त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचा स्नॅप आलेला. तो पाहून तो अच्युत झाला आणि बोलला की इथे माझी गर्लफ्रेंड राहते. आणि तो त्या हॉटेलचा व्हिडिओ काढून तिला पाठवायला लागला. आणि तो बघितला आणि आम्ही पुढे निघालो. आणि जाताना एक गोष्ट कळली, प्रेम आहे, प्रेमच असतं. आणि पुढे आलो आणि तो बाकी सगळ्या मुलांना बच्चन द्यायला लागला की माझी गर्लफ्रेंड इथे आहे आणि मला बघून आनंद झाला. ते ऐकून आम्ही पुढे निघालो. पुढे निघताना वाटेमध्ये पण तो मला सांगायला लागला ती अशी होती तशी होती. तर मी हसायला नाही आताही हसलो आणि ते ऐकून घेतले आणि तसाच प्रवास पुढे चालू ठेवला, कारण त्याला खुश करण्यासाठी मला हसावंच लागलं. आणि आम्ही तसंच पुढे निघालो. आणि निघताना तो मला सांगायला लागला की ती अशी होती ती तशी होती आणि असं. तर मी त्याला सांगितलं जुनं ते सोनं असतं, पण ते कधीतरी विसरावं लागतं. आणि पुढे आल्यानंतर हा जंगलासारखा रस्ता लागला आणि त्या रस्त्यावरती बघितल्यानंतर असं वाटलं की आपण कोकणातच आलो आहे. आणि खरं तर आपण रायगड जिल्ह्यातच आलेलो आहोत, पण जो मुख्य कोकणाचा भाग आहे तो वेगळा पडतो आणि हा साईडचा भाग पडतो. पण तरी पण असं वाटत नव्हतं आम्हाला एकाही क्षणाला. वाटायचं की आपण कोकणामधूनच प्रवास करतो आहे. आणि हा निसर्ग प्रत्येक वेळी एक कोकणाचीच आठवण करून देत होता. आणि खूप छान वाटत होतं ह्या कोकणात निसर्गातून प्रवास करताना. कारण सकाळ सकाळी तुम्ही जेव्हा ह्या रस्त्याच्या कडेने ह्या झाडामधून जाता तेव्हा आयुष्यातील तुम्हाला सगळं दुःख विसरल्यासारखं वाटतं. आणि एकच गोष्ट दिसते ती म्हणजे सुख. कारण साईडला जास्त गाड्या वगैरे नसल्यामुळे एकदम शांतता पसरलेली असते आणि फक्त पक्ष्यांचा आवाज ह्याच तिथे आवाज बघायला भेटतो. आणि झाडांच्या छायेमध्ये हा प्रवास आपला चालू राहतो. तर खूप छान वाटतं. तुम्ही पण आयुष्यात वेळ काढून असं निसर्गामध्ये फिरा, कारण आयुष्य एकदाच आहे आणि आयुष्यातलं खरं सुख हे निसर्गामध्येच आहे. आयुष्यात तुम्ही किती बी काम करा, पैसे कमवा, काहीही करा, शेवटी सगळ्यांना एकाच ठिकाणी जायचं आहे, ते म्हणजेच स्मशानभूमी. तर तिथे जाण्याआधी तुम्ही या निसर्गामधून प्रवास करून घ्या, कारण हे सुख तुम्हाला नंतर कधी आयुष्यात बघायला भेटणार नाही. आणि असं करत करत पुढे आम्ही एका गावामध्ये आलो. त्या गावाचं नाव म्हणजे खालापूर. खालापूर हे गाव हायवे सोडल्यानंतर पहिल्यांदाच लागते. आणि इथून पुढे गेल्यानंतर 2-3 गावे सोडल्यानंतर आपल्याला पाली लागते. पाली म्हणजेच जिथे बल्लाळेश्वर गणपतीचं मंदिर आहे, जिथे आपण जाण्यासाठी आतुर आहोत.
कारण जसं जसा प्रवास पुढे जात होता तसंच बाप्पांच्या प्रेमात मन भावुक होत होतं आणि वाटत होतं कधी आपण बाप्पाचं दर्शन घेतोय. तर फायनली आपण पालीला येऊन पोचलेलो आहोत आणि येऊन खूप आनंद होते कारण आपल्याला बाप्पाच्या दर्शनाला जायचं आहे. गाव छोटं जरी असेल तर मन खूप मोठं आहे कारण या गावामध्ये आपले बाप्पा आहेत. तर मित्रांनो, थोडं विश्रांतीसाठी थांबलो होतो आणि तिथे थांबल्यानंतर आपला रॉकी भाई त्याची स्टाईल करून दाखवत होता आणि कारण का त्याचा उद्या बड्डे, तर त्याच्यासाठी आम्ही शूट करत होतो. आणि बघू शकता आपला रॉकी भाई कसा सगळ्यांना ॲडव्हान्स देतोय पुढे जाण्यासाठी. तिथून आम्ही पुढे आलो रॉकी भाईला घेऊन आणि पुढे येताच काय आम्हाला घरे लागायला लागली आणि आता कळलं की आपण आपल्या बाप्पांच्या दर्शनाच्यासाठी जी आतुरता होती मनात त्याच्यासाठी आपण जवळजवळ आलेलो आहोत. आणि आम्ही सगळेजण खूप खुश होतो कारण सगळ्यांनी इतक्या लांब प्रवास करून आलेले आणि शेवटी आम्ही आमच्या डेस्टिनेशनवरती पोचत होतो. तिथून पोचलो आणि उतरताच आम्हाला बाप्पांच्या मंदिराचं दर्शन करायला भेटलं आणि उतरल्यानंतर फोटो काढायला सुरुवात झाली. आमचा श्री म्हणजे एक फोटोग्राफर आणि तो सगळ्यांचे केकाचे गेटवरती फोटो काढायला लागला. आणि फोटो काढून झाल्यानंतर आम्ही पुढं आलो आणि पुढे आल्यानंतर एक छोटंसं मार्केट लागतं, तिथे सर्व प्रसाद किंवा हातात घालायचं वगैरे सगळ्या गोष्टी भेटत होत्या. आणि पुढे आलो, बोललो आम्ही पण काहीतरी प्रसाद घेऊयात. आणि पुढे आल्यानंतर आमचे श्रीसाहेब म्हणाले, आता मी तर प्रसाद घेणार आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या. तर तो विचारू लागला कोण कोण प्रसाद घेणार आहे. तर आम्ही ठरवलं की आपण सगळेजण प्रसाद घेऊयात कारण बाप्पाच्या दर्शनासाठी आपण एवढ्या लांबून आलो आहे तर प्रसाद घेऊनच जाऊयात. तर वाटेमध्ये प्रसादासाठी खूप जण विचारत होते पण श्री बोलला माझ्या ओळखीचा एक जण आहे, आपण तिथून प्रसाद घेऊयात म्हणजे तो स्वस्तात येईल. फ्री स्टँडमध्ये चप्पल ठेवल्या आणि आम्ही विचारलं एक प्रसाद कितीला. तर हा प्रसाद आम्ही ह्याला म्हणतो, तर तुम्ही ह्याला पूजेचे सामान म्हणत असाल तर काही चुकी नाही. तर मित्रांनो, आता आम्ही आतमध्ये निघालेलो गणपतीच्या आणि गणपतीच्या आतमध्ये आल्यानंतर आम्हाला कळलं की खूप मोठी लाईन आहे आणि खूप गर्दी आहे. पण हा विचार केला की इतक्या लांबून आलेलो आहे तर गर्दी तर आपल्यासाठी काहीच नाही कारण बाप्पाचं दर्शन आपण घेतल्याशिवाय जायचंच नाही. तर आम्ही लाईनीमध्ये तसंच हळूहळू पुढे चालत गेलो आणि काही टायमानंतरच आम्हाला असं कळलं की कॅमेरा आपल्याला बंद करावा लागेल कारण इथे व्हिडिओ शूट अलाउड नाही आहे. पण तरी पण जेवढा होईल तेवढा आम्ही व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला आणि तसंच आम्ही पुढे चालत राहिलो. पुढे चालताना सुंदर असं मंदिर दिसायला लागलेलं कारण हे मंदिर खूप जुनं आहे. आणि ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिराचं नाव त्याच्या भक्ताच्या नावावरून ठेवलेलं म्हणजेच बल्लाळेश्वर. तो खूप सुंदर असं मंदिर आहे आणि खूप छान असं नाव आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकच मंदिर आहे ज्याचं नाव भक्तावरून ठेवलेलं आहे. आणि आम्ही तुम्हाला बाप्पांना या कॅमेऱ्याद्वारे दाखवू शकतो कारण आतमध्ये आम्हाला कॅमेरा न्यायला अलाउड नाही. तर काय हरकत नाही, आपल्या मित्रांनी मोदक घेतलेले तर ते मोदक आम्ही खाऊन घेतले आणि बाप्पांचा आशीर्वाद तुम्हाला इथूनच देतो. आणि जसं बाप्पांचं मंदिराच्या समोर एक बारव असतो, कोणी त्याला तलाव म्हणतं पण आम्ही आमच्या भाषेत त्याला बारव म्हणतो. तो बारव बघितला, खूप सुंदर असा बारव होता. पण बारवामधील पाण्याचा उपसा नसल्यामुळे बारवातील पाणी हिरवे झालते. पण काय हरकत नाही, त्या पाण्यामध्ये पण सुंदर सुंदर अशी कासवं होती आणि खूप जास्त प्रमाणात कासवं होती मित्रांनो. असं वाटत नव्हतं की काय आहे, असं वाटायचं नदीमध्ये आहेत कारण खूप कासवं होती आणि बघून खूप भारी वाटलं. आणि साईडला आमच्या श्रीसाहेबांना त्यांच्या गर्लफ्रेंडचा फोन आला आणि काय साहेब देवाला पाया पडायला आलेली तरी पण चालूच झाली. तर आम्ही कधी संपेल वाट बघत बघत आमचा अर्धा तास तिथेच गेला. पण साहेबांचं बोलणं काही संपेना कारण भांडण झालेलं त्यांना मिटवायचं होतं. आणि येऊन आम्ही शांततेत सावलीला येऊन बसलो आणि बसल्यानंतर आमचे शुभम साहेब गॉगल काढायलाच तयार नाहीत कारण का ही एक कोल्हापूरची ओळख आहे. तेवढ्यात आमच्या शूटरने प्रसाद आणला कारण एक मुख्य जनावरं त्याची वाट बघत होती आणि सर्वांना त्याने सामान वाटण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सगळ्यांना त्यांच्या वाट्याचं देऊन टाकलं आणि मन खूप खुश झालं कारण एका मुख्य प्राण्यांना आपण मदत केली. आणि पुढे आलो आणि इथं जेवणासाठी थांबलो आणि इथे कारण इथे 30 रुपयामध्ये तुम्हाला फुल जेवण भेटत होते. आज उपवास असल्यामुळे आम्ही पण इथं जेवण घेतलं आणि पुढे आलो. बाहेर आल्यानंतर जेवण केलं, म्हटलं काहीतरी ताक पिऊयात
पण आपल्या साहेबांनी अनोखच केलं, कारण कंदी पेढाच ताकात टाकला आणि प्यायला चालू केलं. आता आमचा हा गणपती बघून झालेला आहे, तर आम्ही पुढच्या महडच्या गणपतीला म्हणजेच वर्धविनायक या गणपतीकडे चाललेलो आहोत. कारण तो गणपती पण अष्टविनायक गणपतीपैकी चौथा गणपती आहे आणि तो गणपती पण खूप सुंदर आहे. तर बोललो चला बाप्पांकडे आलो आहे तर आशीर्वाद घेऊनच जाऊ, कारण आयुष्यामध्ये खूप चांगलं काय होण्यासाठी देवच साथ देतो. आणि जाताना खूप ऊन लागायला लागलेलं, कारण ऊन झालेलं आणि आता उन्हाळा जाणवायला लागला आहे. आणि जाताना ज्या जंगलामधून आपण गेलतो त्या जंगलामधून वापस आलो. आणि पण जाताना एक कोवळा सूर्यप्रकाश होता आणि येताना मात्र ऊन होतं, कारण उन्हामध्ये खूप त्रास व्हायला लागलेला आणि उन्हाळा जाणवायला लागलेला. पुढे आल्यानंतर आम्ही महडमध्ये आलो आणि महडमध्ये आल्यानंतर आम्ही रस्ता विसरलेलो. काकांना विचारलं आणि तसंच पुढे गेलो. काका बोलले सरळ जावा, सरळ गेल्यानंतर तुम्हाला तिथं गाडी पार्किंगसाठी जागा भेटेल आणि तिथं तुम्ही गाडी लावून दर्शन घेऊ शकता. तर आम्ही तसंच पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर पण कळे ना आम्हाला रस्ता कुठे आहे, कारण एक छोटासा रस्ता होता आणि त्या गावागावामधून जायचं होतं. तर अचानक पुढे आम्हाला मंदिर दिसलं आणि कळलं हेच ते मंदिर आहे ज्याच्यासाठी आपण आलेलो आहोत. आणि खूप सुंदर असं मंदिर होतं आणि मन भावुक झालं की शेवटी आम्ही बाप्पाच्या दर्शनासाठी आलो आणि एक आमची इच्छा पूर्ण झाल्यासारखं होतं. कारण आमची खूप दिवसापासून इच्छा होती की मानाच्या अष्टविनायक गणपतीपैकी ह्या चौथ्या गणपतीला पण आपल्याला जायचं आहे. आणि माझा मित्र एक इथं राहत असल्याकारणाने तो आम्हाला सारखं वारंवार बोलवत होता आणि आम्हाला जाण्यासाठी टाईम भेटत नव्हता. पण आज आम्ही आपल्या बाप्पासाठी टाईम काढला. पण टाईम काढल्यानंतर बघितलं तर गर्दी खूप होती आणि आम्ही ती गर्दी पाहून पण मागे हटण्याचा प्रयत्न नाही केला आणि तसंच बाप्पाच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. इथं पण तेच सेम घडलं, कारण इथं पण मोबाईल शूटिंग अलाउड नव्हती. पण आम्ही बाहेरून दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. आणि हे आहे महादेवाचं मंदिर. ह्याच्यासाठी पण शूट अलाउड नाही आहे, तरी पण आम्ही लपून छपून खिडकीमधून शूट काढला आणि पुढे निघालो. पण तरी पण आम्ही आतमधून एक छोटासा व्हिडिओ बनवला आणि महादेवाचं दर्शन घेऊन निघालो. आणि मित्रांनो, जो सर्वात जुना आणि खरा जो वरदविनायकाचा मूर्ती होती ती मूर्ती इथे पुढे आहे. कारण ती मूर्ती जेव्हा तुटलेली तर त्या मूर्ती तुटल्या कारणाने त्यांनी नवीन मूर्ती जी स्थापन केली ती पाठीमागे जी बघितलेली ती मूर्ती होती. आणि जी खरी मूर्ती होती, खरोखर जी मूर्ती नॅचरली तयार झाली ती, ज्याच्यावर लोकांची खूप श्रद्धा होती, तर ती मूर्ती खूप आत ठेवलेली आहे. तर ती मूर्ती बघण्यासाठी आपण आता जाणार आहोत. तर बघू शकता सुंदर मंदिर आहे हे पण खूपच. खिडकीने डोकावल्यानंतर आपल्याला एक दगडामध्ये कोरलेली मूर्ती दिसायला लागली. पण मूर्ती ही कुठंतरी तुटलेली होती, त्याच्यामुळे एक काचेमध्ये ठेवलेली. आणि या लोकांनी खूप चांगली गोष्ट म्हणजे काय केली, तर ही मूर्ती विसर्जित न करता एक साईडला ठेवली, म्हणजे लोकांना बघायला भेटेल. पुढे आलो आणि सुंदर अशी झाडंही लावलेली आणि सुंदर झाडं बघून मनाला खूप भारी वाटलं. आणि बघू शकता हे मंदिराचा परिसर आहे साईडचा, कारण त्याच्यामुळे भला मोठा तलाव आहे आणि खूप सुंदर अशी मंदिरं होती मित्रांनो. बघून खूप मन भावुक झालं. आणि तुम्हाला पण आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय हिंद मित्रांनो.